नमस्कार. आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मस्त रसरशीत मालपुवे कसे करायचे घरीच बघणार आहे. रेसिपी खूप सोपी आहे. आजपर्यंत छान पाक मोडतो. तुम्हाला मी एक तोडून सुद्धा दाखवते. बघा, खूप असा छान आणि रसरशीत झाला आहे. तुम्ही बघू शकता. लहानापासून मोठ्यापर्यंत हे मालपुवे आवडीने खातील. तर हे मालपुवे आपण गव्हाच्या पिठापासून केलेले आहे, तरी सुद्धा याची चव खूप अशी छान लागते. एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये आपले 6 ते 7 मालपुवे बनवून तयार होतात. पण इथं दाखवण्यासाठी मी 4च मालपुवे ठेवले आहे. तर झटपट रेसिपी आहे, खूप सोपी आहे, तुम्हाला लगेच जमेल. तर तुम्हाला ही रेसिपी शिकायची असेल तर तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. अजिबात कुठेही स्किप करू नका. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. चला तर मस्त असा रसरशीत मालपुवा बनवायला लगेच सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी साहित्य बघून घेऊया. तर इथे 1 वाटी साखर घेतली, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 4 चमचे बारीक रवा घेतला. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरला बारीक फिरून घेऊ शकता. आणि 2 चमचे मिल्क पावडर घेतली, 1 चमचा बडीशोप घेतली आहे. याला मी खलबत्त्यामध्ये जाडसर असं कुटून घेतलं. आणि त्यासोबतच आपल्याला लागणार आहे 1 चमचा वेलची पूड. आणि याचं बॅटर बनवण्यासाठी आपल्याला दूधसुद्धा लागणार आहे. तर इथं मी 1 ग्लास दूध घेतलं आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर इथं मी एक असा बाउल घेतला आहे. यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. तर आज आपण गव्हाच्या पिठापासून मालपुवा करत आहे. त्याचसोबत बारीक रवा, मिल्क पावडर, जाडसर कुटलेली सोप घातली आहे आणि वेलची पूड. आता सगळं हे साहित्य आधी आपल्याला असंच मिसळून घ्यायचं आहे. व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं. बघा, याप्रमाणे असं. बघा, इथे मी सगळं मिश्रण हे एकजीव करून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. तर इथं मी दूध कोमट करून घेतलं आहे. बघा, जेवढं आपल्याला यामध्ये दूध लागणार आहे तसं आपण टाकून घेऊया. तर बघा, इथे मी थोडं दूध टाकून घेतलं आहे. छान हे मिक्स करून घ्यायचं. आणखी थोडं दूध घालून घेते. तर याच्या आपल्याला विशेष करून एक काळजी घ्यायची आहे, याच्या गुठळ्या व्हायला नको. आणखी यामध्ये थोडं दूध घालूया. हे बॅटर व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. जर यामध्ये गुठळ्या राहिल्या तर मालपुवे चांगले बनवता येतील नाही, म्हणून व्यवस्थित या गुठळ्या मोडून घ्यायच्या. आता आणखी मी यामध्ये थोडं दूध घालून घेते. आणखी हे बॅटर आपल्याला छान व्यवस्थित असं फेटून घ्यायचं. आता इथे मी हे बॅटर व्यवस्थित असं फेटून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता, हे बॅटर याप्रमाणे असं झालं पाहिजे. याची कन्सिस्टन्सी बघू शकता, याप्रमाणे अशी झालं पाहिजे हे बॅटर. जास्त असं पातळसुद्धा नको आणि जास्त घटसुद्धा नको, मध्यमप्रमाणे हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. आणि सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. इथं हे बॅटर बनवण्यासाठी मला 1 ग्लास दूध लागलं आहे. बॅटर बनवून तयार आहे. यावर झाकण ठेवून अर्धा तास हे बॅटर मुरवण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. मालपुव्याचं बॅटर मुरून होते तोवर आपण पाक करायला घेऊया. तर इथं 1 वाटी साखर घेतली आहे आणि या वाटीनेच मोजून आपल्याला 1 वाटी पाणी घालून घ्यायचं. हे बघा, 1 वाटी यामध्ये पाणी घालून घेतलं आहे. आता साखर संपूर्णपणे अशी विरघळून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही बघू शकता, साखर संपूर्णपणे अशी विरघळली आहे. आणखी आपल्याला हा पाक 3 ते 4 मिनटं फक्त असा खळखळून शिजून घ्यायचा आहे. हलकासा यामध्ये चिकटपणा आला की मग आपण लगेच गॅस बंद करूया. तर इथे 3 ते 4 मिनटं आपण हा पाक हलकासा शिजून घेऊया. आता बघा, इथे साधारण 3 ते 4 मिनटं झाली आहे. आता आपण एकदा पाक चेक करून बघूया. तर लक्षात ठेवा, आपल्याला याचा 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाही. हाताला चिटकला गेला पाहिजे एवढाच पाक बनवायचा आहे. लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. फुल आचेवर सुद्धा नाही आणि जास्त मंद आचेवर सुद्धा नाही, अशी गॅसची फ्लेम ठेवून आपल्याला हे तेल व्यवस्थित असं तापवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, जास्त कळकळीत तापवायचे नाही. आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता, इथं हे बॅटर छान आपलं असं स्मूथ कन्सिस्टन्सीचं तयार झालं आहे. इथं मी अर्धा तास हे मुरवण्यासाठी ठेवलं होतं, तुम्ही बघू शकता. तर बघा, इथं तेल व्यवस्थित असं तापलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे बॅटर सोडायचं आहे.
चमच्यामध्ये हे बॅटर घ्यायचं आणि यामध्ये असं घालून घ्यायचं आहे। हे बघा याप्रमाणे मध्यभागी असं सोडून घ्यायचं। बघा आपोआप हे असं पसरल्या जाते आणि लगेच पलटवायची घाई करायची नाही। तुम्ही बघू शकता एक बाजू छान अशी खरपूस तळल्या गेली आहे, तर दुसरी बाजू देखील अशी खरपूस तळून घ्यायची। तर या साईडला मी पाकाचं मिश्रण ठेवलं आहे। हलकासा पाक थंड झाला होता, आता याला आपण हलकासा गरम करून घेऊया। आणि तुम्ही बघू शकता मस्त हा आपला मालपुवा इथे तळून तयार आहे। आता हा मालपुवा घ्यायचा आणि शक्य असेल तितकं यामधील तेल असं पिळून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच हा मालपुवा आपल्याला हलकाशा कोमट पाकामध्ये हा मालपुवा सोडून द्यायचा, मुरवण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। बघा मी तुम्हाला आणखी एक मालपुवा बनवून दाखवते। बॅटर असं मध्यभागी सोडायचं, आपोआप ते असं पसरले जाते। तुम्ही बघू शकता मस्त असं आपोआप ते पसरले जात आहे। आता याला आपण पलटी करून घेऊया। तुम्ही बघू शकता मस्त छान हा मालपुवा एक बाजूने खरपूस असा तळला गेला आहे। लगेच आपण दुसरी बाजू अशी पलटी करून घेतली, छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। बघा इथं मालपुवा छान असा खरपूस रंगावर तळला गेला आहे। संपूर्ण तेल याचं असं पिळून काढायचं आणि लगेच गरम पाकामध्ये हा मालपुवा सोडून घ्यायचा आहे। आता याचप्रमाणे सगळे मालपोहे आपण तयार करून घेऊया आणि पाकामध्ये हे मालपुवे 2 ते 3 मिनिटासाठी असेच ठेवून द्यायचे आहे। तुम्ही बघू शकता इथं आपले मालपुवे बनून तयार आहे। की मालपुवा छान असा तळून घ्यायचा आणि पाकामध्ये 2 ते 3 मिनिटं मुरवण्यासाठी ठेवून द्यायचा। त्याची बाजू उलटपालट करून घ्यायची। तर इथं मी पाकामध्ये हे मालपुवे भिजवून घेतले आहे, पाक यामध्ये मस्त असा मुरला आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त एकदम इथं रसरशीत मालपुवा तयार आहेत। तुम्ही बघू शकता जाळीही खूप छान आली याला, बघा मस्त असा रसरशीत झाला आहे, खाण्यासाठी खूप असा टेस्टी आहे। तर हे टेस्टी मालपुवे आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहे। मस्त चव्याची एकदम अशी छान लागते। यामध्ये आपण खवा मिसळला नाही तरीसुद्धा हा मालपुवा खाण्यासाठी खूप छान असा लागतो। तर तुम्ही सुद्धा एकदा रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी झाली ते। तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळीवेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।